दरम्यान देशभरात आजपासून बिग बाजारमध्ये 2000ची रोकड मिळण्यास सुरुवात झाली आहे। मुंबईत देखील बिग बाजारच्या बाहेर रांगा लागल्या आहेत। मात्र 2000ची नोट हाती पडत असून देखील सुट्ट्या पैशांचा प्रश्न मात्र सुटलेला नाहीये। तसंच 2000 मिळवण्यासाठी तुम्हाला बिग बाजारमधून 1500चं सामान खरेदी करावं लागणार आहे। आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी मयूर परीखनं। मी सध्या बिग बाजार इथे आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात लोक पर्चेसिंग करतात। कोट्यावधी रुपयाचा व्यवसाय रोज होत असतो। नेमकी आज परचेस काउंटरवर एक नवीन बोर्ड लावण्यात आलेला आहे आणि तो बोर्ड म्हणजे 2000 रुपये स्वाईप करा आणि ज्या प्रकारे आपण ATM मधून पैसे विड्रॉ करतात तशाच प्रकारे ते काउंटर आपल्याला 2000 रुपये कार्ड स्वाईप केल्यानंतर देणार। आपल्यासोबत काही लोक आहे, आपण त्यांच्याशी बोलू। ATM मध्ये बरीचशी रांग आहे, ही फॅसिलिटीचा आपण वापर करणार काय? हो, का नाही करणार, वापर जरूर करू त्याच्यात आणि त्याचा फायदा पण आहे। शिवाय ब्लॅक मनीचा प्रश्नच येत नाही, कारण सरळ व्हाईट मनी जायचो नाही। 2000ची नोट मिळाली तर आपल्याला माहिती आहे, वाण्याच्या दुकानात जातो तर आपलं बिल 2000च्या वर होतं तेव्हा ते देऊ शकतो, किंवा जर आपण दूध भरला वगैरे असं महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट ठेवतो तर त्या लोकांना आपण देऊ शकतो। त्यामुळे कुठल्याच गोष्टीचा प्रॉब्लेम येत नाही। बिग बाजारचे जे ग्राहक आहे त्यांना 2000 रुपयाची नोट मिळत आहे। त्यांना ATMच्या रांगेत उभा राहण्याची गरज नाही, त्याच्याशिवाय त्यांना 2000 रुपये परचेस काउंटरवरून भेटते। मयूर परीख, ABP माझा, मुंबई।